नमस्कार. जीवन संजीवनी हेल्थ ऑफिशियल चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत पायांच्या पोटऱ्या दुखणे याच्यावर घरच्या घरी करता येणारा उपाय. बऱ्याच जणांच्या कमेंट आल्या आणि असं सांगितलं की सर तुम्ही सर्व अवयव दुखण्यावर आम्हाला औषधं सांगितलेली आहेत, पण आम्हाला असा त्रास आहे का आमच्या पायाच्या पोटऱ्या दुखतात, तर याच्यासाठी काही उपाय आहे का? तर पायाच्या पोटऱ्या दुखणं याचं कारण असं आहे का जास्त वेळ उभा राहत असाल तुम्ही, किंवा तुम्ही सतत प्रवास करत असाल, किंवा तुम्ही उभा राहून प्रवास करत असाल, किंवा पाण्यामध्ये जास्त वेळ काम करत असाल, तर तुमचे पाय जे आहेत ते दुखू शकतात. त्याला आपल्याकडे उपचार आहेत, आयुर्वेदिक उपचार. आपल्याला त्या 3 प्रकारे उपचार करता येतात. त्याच्यावर घरच्या घरी आपल्याला सगळ्या ह्या आयुर्वेदिक उपचाराने हे सगळं आजार जो आहे तो पोटरी दुखीचा तो सहज घालवता येतो. हा पोटरी दुखीचा जो आजार आहे त्याला मांसगत वात असं म्हटलं जातं. जर हा आजार जास्त दिवस जर राहिला तर व्हेरिकोस व्हेन नावाचा आजार होऊ शकतो. आणि व्हेरिकोस व्हेन जर नावाचा आजार आपल्याला झाला तर त्याला शस्त्रक्रियाशिवाय कोणताही पर्याय नसतो. तर आपल्याला हा आजार होऊ नये, म्हणजे या आजाराचं व्हेरिकोस व्हेन मध्ये रूपांतर होऊ नये म्हणून याच्यावर तात्काळ उपचार करण्याची गरज असते. आपण पोटऱ्या दुखल्यावर आपण वेगवेगळ्या कपड्यांनी बांधतो. तर पोटऱ्या दुखल्यावर आपण असं बांधून, पायाला बांधून वगैरे ठेवू नये. त्याच्यामुळे रक्तवाहिन्यामधलं रक्त जे सर्क्युलेट होणार आहे ते होत नाही आणि त्याने उपाय होण्याच्या ऐवजी अपाय होण्याची शक्यता जास्त असते. म्हणून असं न करता तुम्ही जर मालिश करणार असाल तर मालिश ही वरच्या बाजूकडून खालच्या बाजूकडे, म्हणजे गुडघ्याकडून तळपायाकडे मालिश करायची आहे. हलक्या हाताने मालिश करायची आहे, उलटी मालिश करायची नाही आहे. मालिश केल्यावर सुद्धा आपले जे पोटऱ्या दुखतात त्या कमी होतात. आणि तुम्ही औषध घ्यायचं जर म्हणत असाल तर याला गुगुळच्या गोळ्या घेतल्या तर त्याने फरक पडतो. कोमट पाण्याबरोबर गुगुळ गोळ्या जर आपण घेतल्या तर पोटऱ्या दुखण्याची जी समस्या आहे ती कमी होऊन जाते. गुगुळ गोळ्या तुम्हाला आयुर्वेदिक स्टोअर मध्ये सहज उपलब्ध होतात. आणि दुसरा आणि अतिशय सोपा उपाय मी आज जे तुम्हाला सांगणार आहे तो असा आहे का एक बकेट पाणी कोमट पाणी घ्यायचं आहे आणि ते कोमट पाण्यामध्ये 2-3 चमचे मीठ टाकायचं आहे, खायचं मीठ आपलं. तर या कोमट पाण्यामध्ये जास्त गरम पाणी नको आहे आणि जास्त गार पण नको आहे. कोमट पाणी तुमच्या पायाला जसं सहन होईल त्या पद्धतीचं पाणी घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये 2-3 चमचे मीठ टाकून ते पाय जे आहेत तुमचे ते त्या पाण्यामध्ये ठेवून आपल्याला बसायचं आहे. खुर्चीच्या सहाय्याने तुम्ही बसू शकता खुर्चीवर आणि गरम पाण्यामध्ये तुमचे पाय जे आहेत ते ठेवायचे आहेत. जर तुम्ही हा उपाय 4 दिवस केला तर तुमच्या पोटरे दुखीची जी समस्या आहे, पायाच्या पिंढऱ्या जे दुखतात त्या जी समस्या आहे ती पूर्णपणे निघून जाते. पायामधलं जे रक्त सर्क्युलेशन आहे ते पूर्णपणे चांगल्या पद्धतीनं होतं. मांसपेशी जी तुमच्या पायामध्ये आखडलेल्या असतात त्या पण चांगल्या सुरळीत होतात. आणि हे उपाय केल्यानंतर, म्हणजे तुम्ही गरम पाण्यामध्ये पाय ठेवून बसल्यानंतर साधारणतः 10 ते 15 मिनिटं तुम्ही हा असं पाय सोडून बसायचं आहे. आणि त्यानंतर पाय स्वच्छ पुसून घेऊन त्याला मोहरीच्या तेलाने हलक्या हाताने गुडघ्याकडच्या बाजूकडून खाली तळपायाकडे असं हलक्या हाताने मालिश करायची आहे. जर तुम्ही हा उपाय 4 दिवस केला तर तुमची पोटऱ्या दुखीची समस्या जी आहे, मांड्यात पिंढऱ्या दुखीची जी समस्या आहे ती पूर्णपणे निघून जाणार आहे आणि तुम्हाला कुठलाही प्रॉब्लेम येणार नाही. तर हा साधा आणि सोपा उपाय तुम्ही अवश्य करून बघा. तुमची पोटरी दुखीची जी समस्या आहे ती पूर्णपणे निघून जाईल. आणि अशाच नवीन व्हिडिओसाठी जीवन संजीवनी हेल्थ ऑफिशियल चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. धन्यवाद.